हे आमच्या राजांचे गाई असत. आमच्या राजांका सवय काय, सकाळ दुपार संध्याकाळ सवय असा घेऊची काय दूध 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 घेऊची सवय असत. त्याच्यामुळे गाई बाळगले आणि गाई राखाच्यासाठी माका ठेवलो. काय करतो रोजचं काम काय, सकाळी उठाचा गाईंचा दूध दूध काढूचा, राजांका जेवता आणि मग आपल्या गाईंका घेऊ तरी रानमाळावर घ्यावचा. रोजचं माझा उद्योग. एक दिवस माझी अशी गंमत झाली, रानात गाईंका सोडून दिलं आणि बसले ते टेकले ते लागलो डोळो माका काही कळलंच नाही. साधारण बंपर झाली, सूर्य कपाळा दिलो आणि ती विजय कुठान बघते तर गाई जकडे तकडे पळतो, वासरा जकडे तकडे पळतो. नेमक्या उठला झाला का माका वाटला होतं मी स्वप्नात नाही माझं. पुन्हा बघले आरते पडते तो खरात मग गाई किती पळतो तो ह्यो येतो मोठो वाघ. या गाईचा वासरू मारल्या आणि रानात घेऊन गेलो तरी धुतला गाई पळतो. कसे गाईंका लागी केलं आणि राजवाड्यातले पण कोणाक सांगत ना रानात काय घडला का. माका काय वाटला वाघ काय सटी नाही केलो. त्याला 2 दिवस झाले. 2 दिवस झाले आणि पुन्हा वाघांचा साथ केल्या. बरोबर बघल्या इलो या गाईचा वासरू मारल्या घेऊन गेलो. आता उठला जमाचा नाही. आता उठला गजाल राजांका सांगतच होईल. समजा चुकन तिसरा मारल्यान आणि राजाने माका दामून घेते दिले. राजांकडे भियत गेलं आणि राजांका उठला असा झाला. रानात आली वाघ सवाटलो, गाईची वासरा ठेयना ना. त्या वक्ता काय असा तुमचा माका काम नको आणि धंदो नको, मी एवढ्यापासून गाई सोडूच ना. मी उठला चाललोय, मी रवाचाच नाही मी चाललोय. राजा उठला कसा काढ झाला काय कसा. उद्या उचला तिसरा जर वासरू मारल्यानंतर तुम्ही माका काय करता सांगता ना. तू लागला अजिबात काळजी करू नको. काय कर उद्यापासून रानात जाताना गाईंका घेऊन ती एक बंदूक असा ती घेऊन जा. बंदूक घेऊन जा. काय कोणा नुनाकला बंदूक गेली म्हणजे झाला खांद्या मारू घेऊ नको ती. तरी सुद्धा काय राजाने सांगल्याने म्हणून जोर केलं. दुसऱ्या दिवस जाताना घेतलंय बंदूक खांद्यावर मारलंय गावात गेलं. आता उठला बघूया वाघ तुमच्या वाटते नाही का झाला ठरला येणार बरोबर वागती चोराच्या पावलाने येता बघलंय लांब सुटलं. आता सोडूच येत नाही आणि बंदूक अशी चोकलं माझ्या टाकत तरी सुद्धा चोकलं. माका काय वाटलेला वाघानुचा बंदूक बघल्यानंतर काढल्या पाठी पळ सोडू. वाघ पळता कसलो बंदूक बघल्या आणि जोरात तरकाळी फोडल्याने माझ्याची उडी मारल्या. सगळ्यात बंदूक टाकलंय आणि धावात सुरुवात केलं. मी या पुढे वाघपाटी, मी या पुढे वाघपाटी. धावता एका झाडावर चढलंय. आता उठला वाघ बघूया काय करता. वाघ इतकं हुशार माका झाडावर ते बघल्या खालचं बसलो पुकांच्या गुणाने असं वर बघित होतो तेव्हा उतरतं.
माका वाटलं काय आता जातलो दोघे जातलो आता जातलो वाघ जागा सोडीना त्या वक्तामध्ये माका सगळं आठवाक लागला समजा जर वाघान माका खाल्ल्यानंतर घराकडली कशी रडतली तेव्हा शपथ काय असताय महाराजांनी सगळ्या यात माका आठवाक लागला तेव्हा शपथ झाली झाला बुवा आणि त्या वाघाच्या भीतीन वाघ जागा सोडून वाघाच्या भीतीन घामा घुम झालाय आणि झाडाला तशी माका कापडी भरली आणि तेव्हा शपथ त्या वाघाच्या भीतीन हडेसुंजी चळचळा घाल सुटली तेव्हा शपथ त्या वाघाच्या भीतीन घाल सुटली वाघ इतको हुशार धारेत धरल्याने वरते चढाक सुरुवात केल्या तेव्हा शपथ खोटा सांगणार आता उचला मी मेलोय तो इतको साधारण ओरवलंय वाघ हैसरिलो आता उचला करतो काय टकली चलायला पटकन धार बंद केली धार बंद केल्यावर वाघ पडलो तो कण्यान खालतो पडलो जाग्यावर मेलो लोक बंदुकेन मारतात मी अकलेन वाघ मारलो माका सगळे जण म्हणतात हो वाघ मारो नाव माझा बरा गोपी पण थैसून माका सगळे वाघ मारो काय आता गदाली करीत राहले तर हवेत राहतोय काही एक गदाल झाली आणि एक गदाल झाली गाई एक ही आली वासरा पाण्यात घेणार ना दूध अजिबात देणार ना मला चार पिढी काय तरय खाणार ना खडे जाता काय करता ह्याच समजणार ना उन्हाळ्यात काय केलं गायच्या पाळती रवले होता गाय नेमकी खडे जाता कान मारली की हात नाका बघूचा पानं सोडता म्हणजे हैसरच काहीतरी भानगड असा तो आता राजांकडे जातो राजांका सगळं घडलेलं
निरीक्षण करतोय सामान्य जनतेला आपण काय करू पाहतो कारण जोपर्यंत माझी वृत्ती होत नाही तोपर्यंत माझ्या विश्वास भक्तांचा प्रतिनिधी द्यावी लागते तुमची प्रतिनिधी आपल्यावर विश्वास एकाही भक्ताला आलेली नाही मला सांगा या विश्वास आपला एक दिवसाचा भक्त निर्माण झाला मग का तुमचा या विश्वाच्या ठाई या कलेने आजपर्यंत ज्याच्या जीवनात गेला त्याला विश्वाचा खाली केला जातो तुमचा अस्तित्व मागून घ्या आणि त्या सुद्धा काय घ्यायला दान करणे विरोधी आणि म्हणतात राजा तुझ्या राज्यापर्यंत आलोय ज्यावेळी माझी इच्छा परिपूर्ण होईल त्याच वेळी कधी तुम्ही केला देव भक्ताने घराचे तिथं आहे तिथं तुम्हाला झालं नाही आचाराचं अपआचरण झालेलं नाही आणि देव भक्ती भरायची आहे तुम्हाला जोपर्यंत तुझ्या राज्याच्या ठिकाणी भाव होत नाही तोपर्यंत कधी तुझ्या राज्यातून मागायला तू भक्ती माझी करत नाही हे तुला माहिती माझी भक्ती करून घेण्यासाठी त्या प्रसंगाला तुझ्या
कुटुंब मोठं असेल तर ते वस्त्र तुमच्या दिशेने सोडतोय त्याचा प्रतिकार करून दाखवा. वैष्णव वस्त्राच्या तुमच्या दिशेने जातोय. वैष्णवाचं सोडण्यासाठी तू तशी कमीपणा करूच येत नाही तुम्ही वयाचा सांगा. मग मला सांगायचे घडतंय ते का घडतंय. आत्मका संबंध नाही, गाई लिहिली हा दूध देणार नाही, वासरा पाण्यात घेणार नाही, परत चरणार सुद्धा नाही, 4 पिढी खाणार भक्षण करत नाही. अजिबात ना. म्हणजे एक काम करा, एखाद्या चांगल्या वैद्याकडे सुद्धा घेऊन चला. आणलं एका वयचा बघल्यात तर तुम्हाला लागलो तसा काय गाय दिसणार नाही, गाय बरीच असा मग दुसऱ्या एखाद्या वैद्याकडे घेऊन का नाही गेला. गेलोय मग दुसऱ्या वैद्याकडे काय फरक नाही, वैद्याकडे दुसरा घेऊन येऊया. वैद मोठो देवा शपथ काय म्हणलं काय म्हणतो देवा शपथ नाव त्याचा मधू वय तो बिचारा मोठो वय खरंच मोठो होतो. त्यांचं नाव त्याचं नाव मधू होता आणि आता त्याच्यामध्ये तो जिंकलंय बंडू तू आली वैचकी करता कापूस तरी वजन मेलो वैचकी करून गेलो. एक दिवस काय केल्या लोकांच्या गाय कसलो पाडो दिला तो कळलोच ना, गायचा पट मुलाने गाय मरण गेली, त्या बंड्याक मरासर मारल्याने. म्हणजे नेमकं ते करतात काय करता वैद्यकीय ह्याचा पान त्या कालाय त्याचा पान ह्या काला याच्यापेक्षा काय. पण मला सांगा पुन्हा लोकांनी माका सांगले त्या का घेऊन येऊ त्या का औषध अजिबात नाही, कोण सुद्धा पहिल्याचा औषध बघूच नाही. बरं दुसरी सवय काय, बरं वैद्यकी करून जाताना वाटेन घड जाय परम काय बरोबर होतो आणि परम का ठेवतो वाटेन उभं करून आणि आपण जातो मेलो घेऊन वाचू काका सांगतो जरा कसल्या वैजात बोलवलं सोऱ्या काय तो केलो असं वैद्यांना आणण्याचा उपयोगाचा नाही. हे तेव्हा त्याला ठरवलं एका दारात उभं करतात नाही असल्या वैजा. ठीक आहे, वैद्य आणून सुद्धा काय उपयोग निष्कर्ष निघालेला नाही. पुण्यात काय त्या पण मला सांगा हा नेमका प्रकार काय घडतोय. हा. तुम्ही काय पाहिला. मी या सगळ्या कायदा बरोबर बघलं वाटलो पुढलं विचार केलं होतं आपणच काहीतरी असं नको. आज काय केलं गाईन का घेऊन गेलं रानात गेलोय काय उचला खैला खाल फिरवलं तो काय येते वाटेत गेली एका गाईच्या आडो सगळ्या खडका जाऊन फिरवलं बाकीचे काही येते वाटेत पण तिथे का खडकार उभी राहली आणि तसं तळतळावून सोडून सुरुवात केली. तेव्हा एका निर्जीव खडकावर स्वतःला मारण्याची सोडते. मला सांगा इथं आजूबाजूला कुणी आहे का तुम्ही नावात का. बघले पण तसा काय माका कोणती साकत नाही आणि महाराज. हे तिथं तुझा ब्रिटिश कोणी बनलेला नाही. नाही 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 नाही. एकही माझ्या लक्षात. हा चला काय निवडक सैन्य तुमच्या समवेत देतोय. हा. मान आनंद अधिकारी करा. घडलेलं वर्तमान मानवी सुरंदाला कथन करेल आणि निवडक सैन्याविषयी मी सुद्धा इथं वेळीच उपस्थित असेल. राजा तू एक काम करा काय ते? माझ्या मुला सैन्य देताला हा. ते तुमचे चाकूर बरे द्या हा माझा काम नाही का माझा काम नाही खेकायलं एक गोष्ट लक्षात ठेवा. पैसेवाला दिलं पक्षाच्या व्यक्ती आहेत त्यांची हकालपट्टी ठरलेली आहे. नक्की तुम्ही काळजी करू नका. चला. अरे, आपली सैन्य तुमच्या समवेत आहे. किती नाही राजा. हरी 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 माने तेजस्वी जीवनाचा आत्मा म्हणजे परमेश्वर. भागवताच्या प्रेमीला परमेश्वराला आपलं स्वीकारून घेता येतं आणि प्रत्येक दिवशी सहभागी देवतेचं दर्शन घेतल्याशिवाय आमचं मन मात्र कदापि तृप्त होत नाही. पण
पती सेवा हीच ईश्वर सेवा मी मात्र जीवनात मानली आणि पती सेवेत सदैव तदात्मा राहते. आम्हा सारख्या सौभाग्यवती स्त्रियांचं खरं दैवत काय असेल तर पती हाच ईश्वर आणि तोच ईश्वर मी माझ्या जीवनात मानिला आणि हा पतिव्रतीचा आदर्श मी माझ्या राज्यातील प्रत्येक स्त्री जातीसमोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. देवा, पतिव्रतीचा धर्म मी माझ्या जीवनात साकारलाय. या माझ्या पतिव्रतेला कलंक लागेल असं दृष्टी मी माझ्या जीवनात मात्र कदापि केलं नाही. तुझ्याजवळ एकच प्रार्थना आहे, ज्याप्रमाणे तू तुझ्या कृपेचं वरद असतं माझ्या पृष्ठभागी ठेवलास, तो तुझ्या कृपेचं वरद असतं माझ्या सौभाग्य देवतेच्या पाठीशी सदैव असू दे. सती सावित्रीचा हिरवा चुडा हातात परिधान केला, मस्तकी कुंकू चर्चित केलं, कंठी मणी मंगळसूत्र परिधान